घुग्घुस येथून 13 किलोमीटर अंतरावर असून ताडाळी ग्रामपंचायत हद्दीतील कवडू उसाने ते ऊर्जाग्राम रोडवर सुरू असलेल्या खडीकरणाच्या कामात माती मिश्रित मुरुम टाकण्यात आल्याचा प्रकार गावातील काही नागरिकांनी व माध्यमांसमोर आणला। ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे। गावाच्या विकास कामांचा दर्जा टिकावा यासाठी अशा चुका उघडकीस येणे गरजेचे असून या सजग भूमिकेचे आम्ही कौतुक करतो असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। काही व्यक्ती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय हेतूने खोट्या बातम्या पसरवत असून माजी लोकप्रतिनिधींची सामाजिक आणि राजकीय बदनामी करण्याचे काटकारस्थान रचत आहेत। गावकऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, सत्य परिस्थिती समजून घ्यावी आणि गावाच्या विकासाला बाधा आणणाऱ्या राजकारणाला थारा देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणाची प्रशासकीय चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी अशी मागणीही माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी केली आहे। हा रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। मला आनंद आहे, आम्ही गेले 5 वर्ष ओरडत होतो की गावात जे कामं होत आहे त्याबद्दल जागरूक राहा, लोक कामं कसे होत आहे, चुकीचे होत आहे, बरोबर त्याबद्दल जागरूक राहा, ग्रामपंचायतचे हक्क अधिकाराप्रती जागरूक राहा। हे लोक जागृत झाले आणि यांनी हा मुद्दा रोडचा चांगल्या पद्धतीनं मांडला, लोकांसमोर आणला, हे खूपच गोष्ट चांगली आहे। पण आम्ही 21 तारखेला अपात्र झालो, 21 जानेवारी 2026ला आम्ही अपात्र झाल्यानंतर या रोडचं खडीकरण करण्यात आलं। तेव्हा आम्ही जेव्हा खडीकरण झालं तेव्हा पदावर नव्हतो आणि पदावर त्यावेळेस प्रशासक होता आणि ग्रामपंचायत अधिकारी होता। पण यांनी आपल्या बातमीमध्ये, यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये असं मांडलं आहे की सरपंच, उपसरपंच आणि सदस्य हे या रोडमध्ये जे माती मिश्रित मुरुम टाकला यासाठी दोषी आहे। पण म्हणजे आम्ही पदावर नसताना आम्हाला जबाबदार ठरवणं हे कुठंतरी राजकारण करत आहे हे स्पष्ट दिसून येते। बघा, यांनी बातमी देण्याआधीच आम्ही 30 जानेवारी 2026ला इथले आपले काही लोक आहे यांनी आम्हाला सुचवलं आणि त्यांनी सांगितले इथं निकृष्ट दर्जाचं काम होत आहे। तर आम्ही ताबडतोब प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांना अर्ज लिहिला आहे की असं निकृष्ट दर्जाचं काम होत आहे, तर आपण याबाबत ते काम थांबवा आणि दुरुस्ती करावी। यांच्या आधीसुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे आणि हे होत असताना हे कुठंतरी राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, कुठतरी आम्हाला दोषारोपण करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे। आहे तंटमुक्ती सदस्य आहे, तर हे ज्याने कुणी तक्रार केलेली आहे सर, तर याने पहिले चौकशी करायला पाहिजे। कोणालाही असं सामोर करून स्वतः कोणाचीही बदनाम करणं हे शक्य नाही आहे सर।